त्यांना पाहायला मिळत आहेत. चिराग स्ट्राइकवर, नॉन स्ट्राइकला आसिफ. पॅलाडिन रॉयल बॅटिंग साठी सज्ज होते. सुरेशचा पहिला बॉल व्हाईट बॉल घोषित होतोय पंचांकडून. स्वैर चेंडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. ओ काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. माझ्या मते तेजस कांबळे तिकडे आणि जबरदस्त झेल घेत असताना, सूर मारत असताना या कॅचला पकडलंय. वाह वाह वाह, लाजबाब. पॅलाडिन रॉयलला पहिला धक्का या ठिकाणी बसलाय. इन ऍक्शन मध्ये राहुल सुरवाडे लॅबो, ज्या लॅबोला पाहण्यासाठी किंवा त्याचे खेळी पाहण्यासाठी गेली 10 वर्ष बॉक्स क्रिकेटची मैदानं भरतायत, आज तोच लॅबो मैदानाच्या आतमध्ये राहुल सुरवाडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुरेश सरोज हे देखील बॉक्स क्रिकेटच्या दुनियेतील एक मोठं नाव आहे. बॉलिंग साठी आहे. स्ट्राइकवर जर पाहिलं तर लॅबो. या वेळेला पहिला बॉल बॅकफुटला जात समोर खेळायला गेले, परंतु तिकडे फिल्डर आहे, धाव नाही मिळणार. डॉट बॉल. यावेळेला फटका फसलाय आणि एक मोठी विकेट देखील या ठिकाणी येईल. राहुल सुरवाडे आउट होत आहेत. सुरेश सरोजची अप्रतिम गोलंदाजी आणि इकडे दुसराही धक्का बसतोय. 7 ओव्हरच्या या मॅच मध्ये 2 महत्वपूर्ण विकेट आलेले आहेत. शाहनवाज बॅटिंग साठी येत आहेत. शाहनवाज खान शानू फ्रॉम मीरा भाईंदर. इन ऍक्शन मध्ये शानू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक विकेट आल्या, 2 महत्वपूर्ण विकेट आलेले आहेत पहिल्याच ओव्हर मध्ये सुरेश सरोजच्या, आणि त्यामुळे थोडासा दबाव इकडे असेल. अजूनही 5 मॅच बाकी टोटल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. शानू आला आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सिक्सर देखील खेळलाय. या खेळाडूला देखील षटकाराची भाषा आवडते. मीरा भाईंदर परिसरातील हा देखील एक दर्जेदार खेळाडू. नाव शानू. शाहनवाज दबाव हटवलाय. पहिल्याच बॉलवर प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकलाय कारण शानू आलाय. इकडे थोडस बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल टप्पा पडल्यानंतर वळतोय, पायाला लागतोय आणि इकडे 7 धावांवर धावफलक थांबलाय. यावेळेला देखील एक चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिली ओव्हर संपली आणि धावसंख्या 7, 2 विकेट आलेल्या आहेत. पॅलाडिन रॉयल वर्सेस टीम आपल्याला पाहायला मिळते सीडी. करन्सी डायरेक्ट वर्सेस पॅलाडिन रॉयल यांच्यातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. शानू मैदानात आहे तर हा प्लस पॉइंट आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की येणाऱ्या 6 ओव्हर कशा खेळल्या जातील. आसिफ स्ट्राइकवर आहेत. खूप सारे चढ उतार आम्ही आज पाहिले. आज आम्ही एकाच मॅच मध्ये लगातार 3 6 पाहिले, लगातार एकाच ओव्हर मध्ये लगातार 3 6 पाहिले, लगातार 3 विकेट सुद्धा पाहिल्या. आज आम्ही 100 पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप पाहिली, 125 हायेस्ट स्कोर सुद्धा पाहिला, कमी धावसंख्येमधील चांगल्या मॅचही पाहिल्या. आज हाफ सेंचुरी देखील पाहायला मिळाली. आज मेडन ओव्हर सुद्धा पाहायला मिळाली. बिग हिट
बॉल टोलावण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु आणखीन एक विकेट या ठिकाणी येते. विकेट नंबर 3. अयान बॅटिंगला येत आहेत शानूची साथ देण्यासाठी. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर एक चांगला फटका खेळलाय परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. 8 धावा धावफलकावर. 7 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. करन्सी डायरेक्ट विरुद्ध पॅलाडिन रॉयल यांच्यातील मॅच पाहायला मिळते. शानू स्ट्राईकवर. यावेळेला एक वेगळा फटका. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, यशस्वी नाही झाले. डॉट बॉल. तेजस कांबळे बॉलिंग करतायत. बिग हिट. वाह, शानू ऑन फायर. येतोय सिक्सर. मोजून मापून मारला गेलेला फटका पाहायला मिळालाय आणि तो देखील षटकारामध्ये पाठवलाय. ही स्ट्रेंथ आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर माती क्रिकेट मधील शानू आणि बाबू ही 2 नावं आघाडीवर असायची आणि आजही मात्र ते दर्जेदार कामगिरी दोघेही करतायत. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. स्कोर पुढे गेलाय 15 धावा. 15 धावा धावफलकावर आहेत. शानू यावेळेला स्ट्रोक पुढे खेळला गेलाय परंतु हो, आणखीन एक सिक्सर. कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु त्या प्रयत्नात सिक्सर येतोय. शानूच्या बॅट मधून आणखीन एक सिक्सर आलाय. 21 रन तो आला आणि मैदानात आल्यानंतर त्याने राडा घालायला सुरुवात केला. 21 रन झाले टोटल. 21 धावा. 21 पैकी 18 शानूच्या. शाहनवाज. आणखीन एक बिग हिट परंतु यावेळेला वरच्या बाजूला चेंडू आदळतोय आणि त्यानंतर पुन्हा मैदानात येतोय. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 22 धावा. 3 विकेट माघारी परतल्यात परंतु धावा 22 झालेल्या आहेत. या ओव्हर मध्ये बऱ्यापैकी धावा आल्यात. आनंद लोके आलेत बॉलिंग करण्यासाठी. शानू चांगला बॉल. सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेलाय. कॉल दिला तशी धाव घेतली गेली. अयान आणि शानू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्कोर जर पाहिलं तर 24 झालाय. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. आनंद लोके.
बिग हिट. काय मारलाय फटका. जोरदार प्रहार करत असताना 6 धावा. अय्यांच्या बॅट मधून सिक्सर येताना पाहायला मिळालाय. 30 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आपल्याला, ज्यामध्ये तब्बल 4 सिक्सर आहेत. आणखीन एक, परंतु आता बॉलने फिल्डर शोधून काढलाय आणि माघारी परतावं लागेल अय्यान याला. चौथी विकेट. यावेळेला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मुद्दस्सीर खान जोडीला शाहनवाज खान, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आनंद लोके. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी आनंद लोके. तिसरी ओव्हर, 30 धावा. या वेळेला समोर खेळलाय. आणखीन एक जोरदार प्रहार. येतोय सिक्सर. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 3 ओव्हर संपल्यानंतर 36. 4 विकेट घेतले गेल्यात ही चिंतेची बाब आहे, परंतु 36 धावा झाल्यात ही जमेची बाब आहे. पॅलेडिन रॉयल वर्सेस करन्सी डायरेक्ट. 36-36. जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये शाणूच्या कोणाला बॅट्समन मुदस्सीर खान आणि बॉलिंग साठी आता आमंत्रित करण्यात येत आहे यज्ञेश करकेरा. चांगला बॉल, त्याचा सन्मान दिलाय. हळूवार पद्धतीने बॉलला ढकललाय मिड ऑफला. धाव नाही मिळणार. डॉट बॉल. 36 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 4. यावेळेला मात्र फटका फसला होता, परंतु भाग्यशाली राहिले तिकडे फिल्डर नव्हते आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल आपल्याला 37. अडिक्ट चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वाची एक महत्वाची मॅच आपण पाहतोय. यावेळेला ऑन साइडला ढकललाय बॉल मिड विकेटच्या दिशेने. एका बाजूला जर पाहिलं तर पॅलेडिन रॉयल, दुसऱ्या बाजूला करन्सी डायरेक्ट यांच्यातील असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओहो, या वेळेला समोरच्या दिशेने मारला गेलेला फटका जाईल हातामध्ये डायरेक्ट फिल्डरच्या. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. शानू आउट.
गणपत आलेत बॅटिंग करण्यासाठी. गणपत चव्हाण. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केली या ठिकाणी यज्ञेशने. 3 रन दिलेत आतापर्यंत फक्त. बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे जाईल परंतु धाव नाही मिळणार. फक्त 3 रन या ओव्हरमध्ये आल्यात आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 39. 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 25-30 धावा तरी येणं गरजेचं आहे. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन मात्र हळूवार पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता ऑन साईडला परंतु यशस्वी नाही झाला. डॉट बॉल. ऋषीचा हा बॉल देखील पहिला बॉल चांगला राहिलाय. अजूनही जर पाहिलं तर 17 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गणपत आणि मुदस्सीर मुद्दू. कोलवा टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. यावेळेला बॅकफुटला गेले. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि धाव कंप्लीट होते. 40 धावा धाव फलकावर परंतु पाहायचं आहे गणपतवर सगळ्यांच्या नजरा असणाऱ्या सध्याच्या घडीला. गणपतकडे देखील टॅलेंट आहे आणि आज ते दाखवण्याची एक नामी संधी चालून आली आहे. रॉयल पॅलेडिन विरुद्ध करन्सी डायरेक्ट. यावेळेला बॉल सोडून दिलाय आणि व्हाईट बॉल मात्र त्या ठिकाणी घोषित केला जातोय. 41. वाह. या वेळेला मात्र एक जबरदस्त प्रहार केलाय. चांगले एफर्ट्स परंतु बॉल सिक्सर. आणि जबरदस्त प्रहार केलाय आणि अख्खी टीम म्हणत असेल ए गणपत चल 6 ला आणि गणपतने देखील या ठिकाणी 6 दिलाय. यावेळेला देखील बॉलचा अंदाज घेतलाय आणि जाऊ दिलाय बॉल. 48 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. रॉयल पॅलेडिन इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. हाई बॉल जर पाहिलं तर स्वैर या ओव्हर मधील तिसरा वाईट बॉल आलाय. 49 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 5 सुरू आहे. आई बॉल जर पाहिलं तर स्वैर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल दबाव आहे आणि धाव संख्या 50 रन रॉयल पॅलेडिन टीमचे रॉयल टीमचे पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. थोडस अडखळती सुरुवात झाली आणि त्यानंतर गणपत इन ऍक्शन. यावेळेला ऑन साईडला स्ट्रोक खेळला जातोय. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 51 वर धाव संख्या पाहायला मिळते. ओव्हर नंबर 5. फटका चांगला आहे.
फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत खरे. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी दिलाय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि स्कोर 2 ने पुढे जातोय. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धाव संख्या झाली आहे 53. बेनी येत आहेत. बेनी येत आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत बेनी सुद्धा आणि तेच मात्र येत आहेत आता गोलंदाजीसाठी. परंतु समोर जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं गणपत आणि मुदस्सीर. बेनी 5 ओव्हर मध्ये स्कोर जर पाहिलं तर झालाय 53 आफ्टर 5 ओव्हर्स. बेनी गणपत बॉल सोडून देत आहेत. वाईट बॉल इकडे पाहायला मिळतोय. स्कोर पुढे जातोय 54. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. बेनीकडे असणारा अनुभव इकडे दाखवतायत. एडिक चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2. यावेळेला वेगवान चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल टाइमिंग नाही होऊ शकलं. 54. आणि इकडे विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. गणपत आउट होत आहेत. विकेट नंबर 6. खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवला जातोय. अप्रतिम प्रहार आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मुंबऱ्याचा आरिफ बर्फी. आणि बर्फी जेवढी गोड असते ना तेवढाच गोड फटका या ठिकाणी त्याने मारलाय. पहिल्याच बॉलवर 6 षटकार. पॅलेडिन रॉयल 60 रन. नो बॉल नो बॉल नो बॉल. स्कोर जर पाहिला तर 61. संधी आहे मोठा फटका खेळण्याची. फ्री हिट. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. फीटचा बॉल अगदी चांगला टाकलाय. 61. ओहो, अफलातून झेल मात्र त्या ठिकाणी पकडला जातोय. तेजस कांबळेने आणखीन एक चांगला झेल एकाच डावात पकडलाय आणि इकडे बर्फीला माघारी पाठवलंय. सात विकेट 61 रन 7 विकेट. एकसष्ट धावा धावफलकावर आहे. मुदस्सीर आणि साबिर शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 61 धावा. चांगली धावसंख्या आता सुरुवातीच्या खराब सुरुवातीनंतर पुन्हा एकदा बनली आहे. फलकावर आहेत. पहिला बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय, किपरच्या हातात जातोय. 61 वर धावसंख्या थांबली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. पॅलेडिन रॉयल किती धावा बनवतात पाहायचंय. आखरी ओव्हर में
कुछ बड़े स्ट्रोक की भी आवश्यकता है और उसके लिए मुद्दस्सिर बैटिंग के लिए सामने गेंदबाजी के लिए संकेत राठौड़ जड़ में किया था इस गेंद को सामने की दिशा में खेलने की कोशिश और विकेट लेने में कामयाब रहे संकेत राठौड़ विकेट का पतन। यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय चांगला स्ट्रोक आलाय एक धाव तिकडे घेतली गेली आहे एका धावेने धावसंख्या पुढे 62 वर शेवटची ओव्हर आहे धावा मात्र कराव्या लागणार आणि त्यासाठी संकेत राठोड बॉलिंग साठी संतोष मामा यांना पण बॅटिंग साठी पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला साबीर अनुभव आहे संतोष मामा यांच्याकडे गेली कित्येक वर्षाची परंपरा आणि आपला फिटनेस सुद्धा ठेवलाय मामा यांनी अनुभव आहे स्कोर जर पाहिलं तर एकने पुढे जात असताना पाहिला मिळेल आणि आता या डावातील शेवटचा बॉल पाहूया मामाच्या बॅट मधून एखादा सिक्सर येईल का 63 ओ व्हाईट बॉल लास्ट विकेट लास्ट जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते 64 ओ आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळेल 64 7 ओव्हर मध्ये 65 विन नेक्स्ट मॅच टॉस टर्फ एडिक्ट और सृष्टि लायंस सागर मोरे सर यांचा
चंदूकर, थँक्यू सो मच सर. आणि इकडे टॉस केला जाईल. पैलेडिन रॉयल के हमारे कैप्टन्स और अनडिफिटेबल्स हमारे विजेता मोजार के हाथ से टॉस. थैंक यू सो मच. सो मैच जीतने के लिए टीम करेंसी डायरेक्ट को ये मैच जीतने के लिए 65 का टारगेट है बैटिंग के लिए स्ट्राइक एंड पे. थैंक यू सो मच और सभी का स्वागत है इस मैच में. 65 का टारगेट है मैच जीतने के लिए टीम करेंसी डायरेक्ट. मित्रांनो इथे डिसिप्लिनने बिहेव करा प्लीज. जे बाहेर कुठल्याही प्रकारे तुम्ही डेकोरेटरचा जो पडदा आहे त्याला खराब करू नका मित्रांनो. त्यांना पण ते वॉशिंगला द्यावं लागतं. स्मोकिंग पण इकडे करू नका, ड्रिंकिंग पण इकडे करू नका प्लीज. वारंवार मी हे 3 दिवस तुम्हाला सांगतोय तर थोडं तुम्ही हेल्प करा. डाऊन द ग्राउंड इकडे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. शिराज आहेत स्ट्राइक एंडला आणि नॉन स्ट्राइक एंडला ओसामा. इकडे पण एक परफेक्ट बॉल. बॉलिंग साठी बॉलर शाबीर. गुड बॉलिंग शाबीर. इकडे पण लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते शाबीर यांच्या माध्यमातून. आणि टार्गेट आहे 65 चं. तर पहिल्या 4 बॉल तर डॉट आलेत. शाबाश शाबीर, शानदार शाबीर. इस बार हल्ला बोल कर दिया और ये 6 रन के लिए शिराज के बैट से 6 सुपर से ऊपर. इस बार लक्स फैक्स में खेलने की कोशिश की थी, वहां पर नो बॉल. और
खूप चांगली बॅटिंग शिराजच्या माध्यमातून इकडे ह्या डावामध्ये आणि चांगली इनिंग सावरली त्यांनी. इस बार फिर से अच्छा टाइमिंग किया और वहां पर अंपायर यहां पर चेक किया गया और सिराज ने एक अच्छा स्ट्रोक तो खेला है जरूर. बॉलिंगसाठी संतोष कांबळे येत आहेत. SK मामा. खूप वर्षापासून हे नाव टर्फ क्रिकेट, मातीतलं क्रिकेट, खारदांडा या परिसरातून अगदी ऑल ओव्हर मुंबईतलं मामाने क्रिकेट गाजवलं आपल्या स्लो स्पिनच्या जोरावरती. या बॉलवर दांडे उडवले, मामाने मामा बनवलं आणि बॅटर इकडे आउट. मामाकडे खूप चांगली कला आहे. मामाना मी त्या दिवशी विचारलं, मामा एज काय? मामा बोलले 48. बट अजूनही क्रिकेट मुंबईतील खूप चांगलं खेळतात. अंडरआर्म क्रिकेट खूप चांगले चांगले प्लेयर्स या वेस्टर्न लाईन्स मधून पण पाहिले गेले. मग अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, मीरा भाईंदर रोड, कांदिवली. खूप चांगलं क्रिकेट इकडे अंडरआर्म पण खेळलं गेलं आणि मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट खूप फेमस आहे. मग मुंबईत येऊन अंडरआर्म क्रिकेट खेळणं, प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे, वेगळी ऍक्शन, वेगळे रूल. स्ट्राइक एंडला सुरेश सरोज खुडा. इकडे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे सिंगल रन. रन झालेत 18. स्ट्राइक एंडला सिराज. इकडे पण स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बीट केला गेला आणि तिकडे विकेट मिळवले सिराजची. देखील इकडे सिराजला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. करेंसी डायरेक्ट बनाम टीम पैलाडिन रॉयल. ये मुकाबला 65 का टारगेट है मैच जीतने के लिए. करेंसी डायरेक्ट को न्यू बॅटर आनंद लोक येत आहेत बॅटिंगसाठी. चांगले बॅटर आहेत. इनिंग बिल्डअप करणं गरजेचं. आनंदला पण पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. या बॉलवर देखील अगदी बॉलला टॉस केलं. गुड बॉलिंग मामा. खूप चांगला बॉल हा मामाने हाताळला आणि अगदी स्लोअर वन. बॉल काही का हवेत होता. सो आनंद पण थोडी डबल माइंड झाले, चान्स घेऊ की नको घेऊ. इकडे वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे राहुल सुरवाडे पोहोचले लॅबो आणि स्कोर झाला 19 रन झाले. आता 30 बॉल मध्ये 46 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 30 गेंदों में 46 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. 46 रन टू विन इन 30 बॉल्स. बॉलिंग के लिए शाहनवाज खान. शानू एक बेहतरीन ऑलराउंडर, टर्फ क्रिकेट के बहुत सालों से ये नाम
देखने के लिए सुनने के लिए मिल रहा है और बहुत अच्छा क्रिकेट, मतलब शानू ने मुंबई का क्रिकेट भी, मतलब टैप क्रिकेट भी बहुत अच्छे खेलते थे। असलफा स्कोर हो चुका 19, लॉस ऑफ 2 विकेट। इस बार भी आनंद ने चांस लिया बट वहां पर डॉट बॉल। आनंद को भी यहां पर चांस लेना जरूरी है। एक बेहतरीन टूर्नामेंट एडिक चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 का ये तीसरा दिन, पावर्ड बाय नीटॉन, को पावर्ड बाय मोजार पैलेस। इस बार भी स्वीप करने की कोशिश की थी, वहां पर सिंगल रन के साथ स्कोर का 2-0-20। अभी भी 45 रन की जरूरत है 28 गेंदों में। देखो ये पार्टनरशिप बनती है तो मैच बन सकती है। करेंसी डायरेक्ट, सुरेश सरोज और आनंद लोके को एक अच्छा इनिंग बिल्डअप करना जरूरी है। इस बार ऑफ स्टेक के बाहर व्हाइट बॉल, एक रन के साथ स्कोर कार्ड फिर से आगे बढ़ता हुआ 21। इस बार कवर्स में खेलने की कोशिश की थी, वहां पर फील्डर है, कैप में बॉल ट्रैवल होता हुआ एक सिंगल रन, वहां पर बर्फी ने बॉल कलेक्ट किया और रन बन चुके हैं 22। शानू ने एक अच्छा स्टार्ट दिया बट यहां पर आनंद को भी मालूम है कि रन सिंगल भी बहुत इंपॉर्टेंट है। करेंसी डायरेक्ट, इस बार फिर से व्हाइट बॉल, 23, लॉस ऑफ 2 विकेट। इस बार चांस लिया और शानू ने यहां पर रेड लाइट ऑन कर दी है। बैटर आउट, आनंद लोके को यहां पर बाहर जाना पड़ेगा। एक बेहतरीन बॉल, गुड बॉलिंग शाहनवाज खान। चांस लिया आनंद ने, पीछे पिचिंग रखी थी और हल्का सा बॉल को घुमा दिया, बैटर को बीट कर दिया। टर्फ क्रिकेट खेलना है तो आपको स्लो स्पिन और स्पिन बॉलिंग आना जरूरी है। न्यू बैटर ऋषि, और ऋषि के चेहरे पे खुशी है, स्माइल करते हुए बैटिंग के लिए आ रहे हैं। 23, लॉस ऑफ 3 विकेट यहां पर जा चुके हैं और अभी भी 42 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। और गेंद शेष है 26 गेंदों में 42 रन की जरूरत है। इस बार हल्के हाथ से, और वहां पर मामा ने क्या पुश किया, सिर्फ इस बार फिर से चेक किया। इस बार सामने खेलने की कोशिश की थी बट वहां पर सिंगल रन। ट्वेंटी लॉस ऑफ 3 विकेट। 3 ओवर का खेल यहां पर हो चुका है। 24 गेंदों में 41 रन की जरूरत है बॉलिंग के लिए। लेफ्ट आर्म बॉलर अयान, इस बार ग्राउंड स्ट्रोक खेलने की कोशिश की, वहां पर सिंगल रन और 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 25। अभी भी 40 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। देखो ये मैच बन सकता है। पैराडाइज रॉयल ने भी अच्छा स्पेल डाला है। मामा का एक और टर्निंग पॉइंट हो चुका है इस मैच में।
इस बार आयन थोड़ा नो बॉल, वाइट बॉल। लॉस ऑफ 3 विकेट। 39 रन की जरूरत है अभी मैच जीतने के लिए। आयन यहां पर राउंड द विकेट डालने की कोशिश। और यहां पर एक अच्छा स्पेल यहां पर रुका दिया है, गुड बॉल। आयन का एक अच्छा स्पेल और आयन के एक्शन देखकर एक अच्छा लेफ्ट आर्म मेरे को याद आया जावेद। और यहां पर कवर्स में खेलने की कोशिश की, वहां पर सिंगल रन। कंधारी किंग्स के लिए जावेद ने भी अच्छा स्पेल टर्फ क्रिकेट में देखने के लिए जरूर मिला, आज नहीं है हमारे बीच में। इस बार बैट की एज लग चुकी है, वहां पर फील्डर है, वहां पर थोड़ा मिसफील्ड। एक एक्टिवा का चाबी घूम गया है, किसको मिलेगा तो भाई प्लीज कमेंट्री बॉक्स में दीजिए। एक्टिवा का चाबी नहीं मिल रहा है, किसी के पास मिला रहेगा तो प्लीज। इस बार फिर से अच्छी गेंद और वहां पर रुका दिया है बॉलर आयन ने। गुड बॉलिंग आयन। 28 लॉस ऑफ 3 विकेट। इस बार अच्छा टाइमिंग किया सुरेश सरोज ने, यहां पर हल्ला बोल 6 रन के लिए। परफेक्ट टाइमिंग, स्टैंड एंड डिलीवर। देखो 2-3 बॉल रीड कर दिया और उसके बाद सीधा 6 रन के लिए, परफेक्ट टाइमिंग। अभी 18 गेंदों में 31 रन की जरूरत है, मैच अभी भी बन सकती है। अठारह गेंदों में 31 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। एक बेहतरीन टूर्नामेंट यहां पर एडिक चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 का ये मुकाबला, और ऑल ओवर मुंबई कर इस मैच को एंजॉय कर रहे हैं फोर्स वन लाइव इस यूट्यूब चैनल पे। स्ट्राइक एंड पे बैटर ऋषि, बॉलिंग के लिए बर्फी। इस बार भी अलग टाइमिंग करने की कोशिश की थी वहां पर, बट वहां पर सिंगल रन के साथ स्कोर कर आगे बढ़ता हुआ फिर से बॉलिंग के लिए फिर से आरिफ। इस बार नो बॉल आने बैट से खेलने की कोशिश की थी वहां पर सुरेश सरोज ने, और यहां पर फ्रीड का चांस है। देखो फ्रीड के बॉल पे ऋषि अपनी टीम के लिए खुशी दे सकता है क्या? इस बार फिर से टाइमिंग करने की कोशिश की वहां पर, और वहां पर गणपत का एक रॉकेट थ्रो। बैटर को यहां पर बाहर जाना पड़ेगा, एक रॉकेट थ्रो गणपत ने। न्यू बैटर तेजस कामले बैटिंग के लिए, अभी नॉन स्ट्राइक एंड पे सुरेश सरोज बॉलिंग के लिए। और ये बर्फी, एक अलग स्टाइल है बर्फी का, हेयर स्टाइल भी अलग करके आए आज बर्फी। और स्टील करंट, मतलब जगह पे खड़े रह के बॉलिंग करने का अलग स्टाइल रहता है। डोंबिवली कल्याण उस साइड में, मुमरा कड़वा उस साइड में एक अलग ही बॉलिंग करने का स्टाइल रहता है। (39) लॉस ऑफ 4 विकेट। इस बार फिर से टैप करने की कोशिश की वहां पर, वॉलीबॉल स्टाइल ने यहां पर स्मैश कर दिया है।
40-40। अभी भी मैच दोनों टीम के बैलेंस है, 50-50 मैच है, बट तेजस के पास एक अच्छा एक्सपीरियंस है और टर्फ क्रिकेट बहुत अच्छा खेल चुके हैं। सो मैच को यहाँ पर आगे लेके जाना जरूरी है दोनों बैटर को। और इस बार नो बॉल, वहां पर फील्डर है, नॉन स्ट्राइक एंड पे चांस है, डायरेक्ट हिट। नो बॉल है, फ्री हिट रहेगा, बट यहां पर डायरेक्ट हिट तो लग चुकी है। सो देखते हैं, अभी चेक किया जाए। रॉकेट थ्रो वहां पर आयन ने दिया था, नॉन स्ट्राइक एंड पे बैटर थोड़ा डेंजर जोन पे था। देखते हैं छोड़ दिया जाए या मार दिया जाए या पकड़ लिया जाए। और यहां पर OUT आउट, बैटर को यहां पर बाहर जाना पड़ेगा। सभी हमारे ओनर्स, सभी टीम मेंबर्स यहां पर एंजॉय कर रहे हैं क्रिकेट। विकेट जा चुकी है, मैच अभी भी बैलेंस है और मैच जीतने के लिए अभी 24 रन की जरूरत है और गेंद शेष है 15। पैलाडिन रॉयल बनाम टीम करेंसीज डायरेक्ट, एक अच्छा मुकाबला यहां पर। इस बार अच्छी गेंद यहां पर, और बर्फी का कॉन्फिडेंस मेरे को पसंद आया भाई। देखो उसने कॉन्फिडेंस ने बॉल डाला और कॉन्फिडेंस ने पीछे देखा अंपायर को कि वाइड नहीं है। इस बार फिर से एक रन वहां पर ऐड होता हुआ और रन 42। 13 गेंदों में 23 रन की जरूरत है। एक फाइटिंग मैच, फाइटिंग मुकाबला यहां पर। करेंसीज डायरेक्ट बनाम पैलाडिन रॉयल। नो बॉल और स्ट्राइक एंड पे बैटर संकेत राठौड़, जिस राठौड़ ने एक बेहतरीन बैटिंग खेली थी। इस बार घुमा दिया बॉल को, बट यहां पर स्लो स्पिन। लास्ट 2 ओवर पेंडिंग और 21 रन की जरूरत है। 2-1, 1-2, 1-2, 2-1। बारा चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे। बॉलिंग के लिए लैबो यहां पर, और नॉन स्ट्राइक एंड पे गणपत का भी एक रॉकेट थ्रो। संकेत थोड़े डेंजर जोन पे थे। अभी स्ट्राइक एंड पे बैटर सुरेश सरोज, बॉलिंग के लिए लैबो। एक बेहतरीन ऑलराउंडर है, बेस्ट औसत बेस्ट सुरेश सरोज बनाम राहुल सुराने। लैबो यहां पर सुरेश सरोज का एक बेहतरीन स्ट्रोक, एक तेरी एक मेरी। अपना टाइम आएगा। और देखो भाई, ये दोनों बैटर बहुत फेमस है मुंबई में, बहुत अच्छा क्रिकेट खेल चुके हैं, बहुत बार आमने सामने आ चुके हैं। और इस बार अलग स्टाइल से देखो भाई, मैं भी दीपू से कुछ तो सीखा हूं, और अलग स्टाइल से हमारे चक्रा भी यहां पर देखते रहे। बेहतरीन स्ट्रोक, दीपक बाइंग का एक स्ट्रोक मेरे को याद आया। दीपू इस बार अलग स्टाइल के खेलने की कोशिश की थी और वहां पर रन सिंगल 53 रन हो चुके हैं और अभी भी 12 रन की जरूरत है और गेंद शेष है 8 गेंदों में 12 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। इस बार फिर से नो बॉल, यहां पर लैबो से गलती हुई और स्ट्राइक एंड पे अभी संकेत राठौड़। फ्री हिट का यहां पर चांस रहेगा और 10 रन की जरूरत है मैच जीतने के लिए टीम करेंसीज डायरेक्ट।
बहुत अच्छी बैटिंग यहाँ पर सुरेश सरोज की, अंडर प्रेशर बहुत अच्छी इनिंग बिल्डअप की अपने टीम के लिए। इस बार कवर में खेलने की कोशिश की थी, वहां पर फील्डर है, वहां पर कहानी में ट्विस्ट। देखो अभी भी मैच बाकी है, दिल्ली दूर नहीं है। छह गेंदों में 9 रन की जरूरत है और मिनट हो चुके हैं 16 मिनट 21 सेकेंड यहां पर हो चुके हैं। सुरेश सरोज यहां पर नाखुश है थोड़ा, बट अच्छी बेहतरीन बैटिंग यहां पर सुरेश सरोज की। न्यू बैटर बॉलिंग के लिए सैंडी, और सैंडी को यहां पर प्रूव करना जरूरी है। स्ट्राइक एंड पे संकेत राठौड़, नॉन स्ट्राइक एंड पे अकबर। एक फाइटिंग मुकाबला, एक फाइटिंग मैच यहां पर देखने के लिए मिल रही है, और एक अच्छी एडिक चैंपियंस ट्रॉफी का सीजन 2 तीसरा दिन। बॉलिंग के लिए सैंडी, स्ट्राइक एंड पे राठौड़। 6 गेंदों में 9 रन की जरूरत है। इस बार व्हाइट बॉल, अभी भी 6 में 8 रन की जरूरत है। देखो नॉन स्ट्राइक में जो बैटर है वो नया है, सो ये कुछ तो अलग हो सकता है। सैंडू को यहां पर अच्छा बॉलिंग डालना जरूरी है, एक्स्ट्रा रन्स पे कंट्रोल करना बहुत इंपॉर्टेंट है। अभी 6 गेंदों में मैच को जीतने के लिए 7 रन की जरूरत है। कौन जीतेगा ये मुकाबला? पैलेडिन रॉयल बनाम टीम करेंसीज डायरेक्ट, डायरेक्ट इनडायरेक्ट, डायरेक्ट इनडायरेक्ट। 6 गेंदों में अभी भी 7 रन की जरूरत है। स्ट्राइक एंड पे संकेत राठौड़। इस बार राठौड़ ने भी बल्ला घुमाया है, बैट की एज लग चुकी है, वहां पर सिंगल का कॉल, और वहां पर स्ट्राइक एंड पे थ्रो। अभी कुछ नया है इसलिए क्योंकि नया बैटर स्ट्राइक एंड पे है, जिन्होंने अभी तक एक भी बॉल फेस नहीं की है। देखो बॉल फेस करने टाइम बहुत टास्क है, और मैच टाई हुई तो एक एक पॉइंट है, इसके ऊपर पे सभी को ध्यान देना जरूरी है। बॉलिंग के लिए सैंडी, और इस बार हल्ला बोल अकबर ने, क्या बात है, पावरफुल फटका अकबर, स्टैंड एंड डिलीवर, विनिंग स्ट्रोक। वेल प्लेड करेंसीज डायरेक्ट, कॉन्ग्रेचुलेशंस।